हॅलो एव्हरीवन. तर मराठी ट्रेडर तेजस्विनीमध्ये आपण निफ्टी आणि बँक निफ्टीचं अनालिसिस करूया उद्यासाठी, म्हणजेच बुधवारसाठी. तर आज मार्केट खूप छान चढलंय आणि आज आपल्याला एक चांगली बुलिश कॅन्डल बघायला मिळाली आहे. तर आता मार्केटमध्ये काय-काय झालंय हे आपण एकदा बघूया. हा निफ्टीचा डेली टाईम फ्रेमवरचा चार्ट आहे. तर नक्की डेली टाईम फ्रेमवर काय झालंय आणि एक पॅटर्न कसा तयार झाला हे मी तुम्हाला सांगते. इथे एक पॅटर्न तयार झालेला आहे सध्या. तर ॲक्चुअली मार्केटमध्ये काय झालं होतं, काल मी तुम्हाला जसं की सांगितलंच होतं, की डोनाल्ड ट्रम्प यांनी टेरिफ अनाउन्स केलं होतं आणि कॅनडा आणि मेक्सिकोला डोनाल्ड ट्रम्प यांनी 25% चं टेरिफ लावलं होतं त्यांच्या प्रॉडक्ट्सवर आणि चायनाला 10% टेरिफ लावलं होतं. मग मेक्सिको आणि कॅनडा यांनी पण जाहीर केलं, की ते सुद्धा अमेरिकन प्रॉडक्ट्सवर आता टेरिफ लावतील आणि याच कारणामुळे काल जे मार्केट होतं ते गॅप डाउन ओपन झालं आणि मग बुल्सना मार्केट वरती घेऊन जाण्यासाठी काल खूप प्रॉब्लेम्स आले आणि मार्केट काल साइडवेजच राहिलं होतं. ठीक आहे. सो आता काय झालंय मार्केटमध्ये अ, डोनाल्ड ट्रम्प यांनी जे टेरिफ लावलं होतं ते आता त्यांनी कॅन्सल केले आणि याच कारणामुळे आज मार्केट मार्केट गॅप अप पण ओपन झालं आणि मार्केट आज खूप जास्त चढलंय. तर मार्केटमध्ये आता आपण बुलिश साइडला कन्व्हर्ट व्हायला काहीच हरकत नाही. आता आपण मार्केटमध्ये बुलिश साइडमध्ये बुलिश साइडला शिफ्ट होऊ शकतो. ठीक आहे. सो आज मार्केटमध्ये आता एक पॅटर्न बनलाय आणि तो आता काय पॅटर्न बनलाय हे आता मी तुम्हाला सांगते समजून. मार्केटने खूप एक लो बनवला ह्या कॅन्डलला आणि मार्केट अप साइडला मूव्ह झालंय. अगेन मार्केटने इथे एक लो बनवला, मार्केट अप साइडला मूव्ह झाले. अगेन मार्केटने इथे एक लो बनवला आणि मार्केट अप साइडला मूव्ह झाले. असं मार्केटने 3 वेळा ट्रॅपिंग केले. ओके. सो हा एक पॅटर्न असतो. जेव्हा पण असं 3 वेळा लो तोडला जातो आणि त्याचं ट्रॅपिंग होतं, तेव्हा मार्केटमध्ये जेव्हा आपण त्यातली जी हायेस्ट कॅन्डल असते म्हणजे त्याचा जो हाय असतो, तो हाय तोडल्यानंतर मार्केटने सस्टेन करायला पाहिजे. आणि जर मार्केट सस्टेन करत असेल, तर मार्केट बुलिश साइडला शिफ्ट होते. म्हणजे त्याचा ट्रेंड चेंज होतो थोडक्यात. तर आता हे तुम्हाला कसं समजणार? तर आपण मोठ्या टाईम फ्रेमवर बघूया म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. हा वीकली टाईम फ्रेमचा चार्ट आहे. ओके. सो इथं सगळ्यात जास्त म्हणजे प्रिव्हियस लो कोणता होता? तर हा होता. ठीक आहे. हा प्रिव्हियस लो आहे. अ, हा नोव्हेंबर महिन्याचा लो आहे. ओके. तर मार्केटने काय केलं? हा लो तोडला आणि मार्केटने अशी एक फेक आउट केलं इथं आणि मार्केट अगेन आता अपसाइडला गेले आणि मार्केटने काय केलं? एक चांगली क्लोजिंग दाखवली अपसाइडला म्हणजे मोठी बुलिश कॅन्डल तयार केली. आता ह्या कंडिशनमध्ये काय असतं? हे फेक आउट झाले. ओके. जसे मी तुम्हाला नेहमी सांगत असते, की फेक आउट कसं होतंय? की मार्केट एखादा लो असतो किंवा एखादा हाय असतो ते तोडतं आणि तुम्हाला एक आशा देतं, की आता मी हा लो तोडलाय किंवा हा हाय तोडलाय आणि मग तुमचे बायर्स असतील किंवा सेलर्स असतील, ते त्या ठिकाणी ती रेंज तोडल्यामुळे हे बनवतात, त्यांच्या पोझिशन्स बनवतात आणि मार्केट त्यांना ट्रॅप करतं. आता मोठ्या टाईम फ्रेमवर हेच झालंय आणि मार्केट जे आहे ते जवळपास ही जी बिअरिश कॅन्डल होती प्रिव्हियस त्या कॅन्डलच्या एक्झॅक्टली 50% पर्यंत तरी त्यानं त्याचं प्राइस एक्शन कव्हर केले. म्हणजे 50% पर्यंत तरी आपली ग्रीन कॅन्डल आलेली आहे आणि हे क्लिअर इंडिकेट करते, की आता मार्केटचा ट्रेंड चेंज झालाय. त्यामुळे आता आपण बुलिश साइडला जायला काहीच हरकत नाही. कारण मार्केट आता बुलिश साइडला शिफ्ट झाले. मार्केटने आता इथे एक फेक आउट केले आणि हे मोठ्या टाईम फ्रेमवर तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल आणि ह्याच गोष्टीची आपण वाट बघत होतो आणि म्हणून तर आपल्याला एक चांगली क्लोजिंग पाहिजे होती. चांगल्या बुलिश साइडला एक चांगल्या प्राइस एक्शनवर आपल्याला एक क्लोजिंग हवी होती, जी की आजच मिळेल हे एक्स्पेक्टेड नव्हतं. पण डोनाल्ड ट्रम्प यांनी टेरिफ कॅन्सल केल्यामुळे आज भरपूर चांगली मूव्हमेंट बघायला मिळाली आहे मार्केटमध्ये आणि मार्केट आज चढलंय आणि खूप चांगलं चढलंय. वन साइडेड बऱ्यापैकी मार्केट आज मूव्ह झाले असं म्हणायला हरकत नाही. प्रीमियम सुद्धा आज चांगले मूव्ह झाले. ठीक आहे. सो ही एक गोष्ट असते. जी तुम्हाला मला दाखवायची होती. आता आपण 5 मिनिटाच्या टाईम फ्रेमवर निफ्टीमध्ये काय झाले ते बघूया. ह्या मी काही लेव्हल्स दिल्या होत्या तुम्हाला काल. ठीक आहे. तर मार्केट गॅप अप ओपन झालंय आणि मार्केटने 23,882 चा जो लो होता आपला, तिथं मार्केटने सपोर्ट घेतलाय. ठीक आहे. आणि 2 वेळा सपोर्ट घेतलाय मार्केटने तिथे गॅप अप ओपन झाल्यानंतर. मग नंतर मार्केट थोडंसं अपसाइडला मूव्ह झालंय. नंतर मार्केट पुन्हा खाली पडलंय आणि नंतर जेव्हा मार्केट चढायला लागलं, तेव्हा मार्केटने एकदा इथे रेझिस्टन्स घेतला 23,882 ला. त्यानंतर मार्केटने 23,528 ला सुद्धा एकदा रेझिस्टन्स घेतला. ह्या रेंजमध्ये थोडंसं साइडवेज झालंय आणि अगेन मार्केटने थोडंसं वर जाऊन पुन्हा तिथे रेझिस्टन्स घेतलाय 23,528 ला आणि मग मार्केट पुन्हा अपसाइड मूव्ह झालंय. त्यानंतर मार्केटने 23,000 आपली ही जी लेव्हल होती, मी काल दिली 23,631 ह्या ठिकाणी सुद्धा मार्केटने पुन्हा एकदा सपोर्ट घेतलेला आहे. हा लेव्हल तोडून नंतर पुन्हा मार्केटने काय केलंय
सॉरी रेझिस्टन्स घेतलाय आणि मार्केटने ती लेव्हल तोडून मार्केट वरती गेलंय. आता एक गोष्ट मी तुम्हाला नेहमीच सांगते, की इथे मी तुम्हाला लेव्हल्स दिल्या होत्या 2 जवळ-जवळ, की 23,687 आणि 23,675. तर मार्केट काय करतं, जेव्हा जवळ-जवळ कोणत्याही लेव्हल्स असतात, त्यावेळी पहिली लेव्हल जी असते, पहिला रेझिस्टन्स फ्लोमध्ये मार्केट तोडतं आणि सेकंड रेझिस्टन्सला मार्केटने काय घेतलंय, रेझिस्टन्स घेतलाय. तिथपर्यंत मार्केट गेलंय आणि नंतर नेक्स्ट कॅन्डलला तिथे थोडासा फेक आउट केलाय. नंतर थोडंसं त्याच रेंजमध्ये राहिलंय मार्केट आणि पुन्हा फेक आउट केलंय. तर ह्या 2 रेंज होत्या ना, ह्या जवळ-जवळ असल्या तरी खूप इम्पोर्टंट असतात. जसं की मी तुम्हाला नेहमीच सांगत असते. नंतर पुन्हा मार्केटने 23,631 ला सपोर्ट घेतलेला आहे आणि पुन्हा मार्केट अपसाइडला मूव्ह झालं. ॲक्चुअली मी नंतर तुम्हाला त्याच्यावरती काही लेव्हल्स दिल्या नाही, कारण मला एक्स्पेक्टेड नव्हतं की मार्केट इतकं वरती जाईल असं. ठीक आहे. सो मला वाटलं होतं, की 23,687 वरूनच मार्केट आता थोडंसं रिव्हर्स होऊ शकते असं मला वाटलं होतं. मार्केटचं टायमिंग संपताना पुन्हा एकदा ती लेव्हल तोडलेली आहे 23,687 आणि मार्केट अपसाइडला थोडंसं मूव्हमेंट केले आणि मग रिव्हर्स झाले. ओके. सो ह्या इम्पोर्टंट लेव्हल्स आहेत. तुम्ही जर आज लाईव्ह मार्केटमध्ये ह्या लेव्हल्स चेक केल्या असतील, तर मला नक्की सांगा कमेंट करून, की तुम्ही या लेव्हल्स चेक केलेत. ओके. सो इथे पण तुम्ही बघत असाल, की 23,482 ला सुद्धा मार्केटने एकदा रेझिस्टन्स घेतलाय. तर जेव्हा पण मार्केट काय करतं, एक रेझिस्टन्स म्हणजे एक लेव्हल जेव्हा मार्केट तोडून पुढच्या साइडला मूव्ह करतं, त्यावेळी जी प्रिव्हियस लेव्हल असते, म्हणजे आधी जर तो रेझिस्टन्स असेल आणि रेझिस्टन्स ज्यावेळी मार्केट तोडून अप साइडला मूव्ह करतं, तेव्हा प्रिव्हियस रेझिस्टन्स असतो तो सपोर्ट म्हणून काम करतो. जसं की इथे पण झालेलं आहे. ठीक आहे. सो निफ्टीसाठी उद्यासाठी मी तुम्हाला काही इम्पोर्टंट लेव्हल्स देतीये. त्या तुम्ही मार्क करून घ्या. निफ्टीमध्ये उद्याला जर मार्केट कुठे ओपन होते बघा, मे बी मला उद्या सुद्धा मार्केट गॅप अप ओपन होईल असं वाटतंय आणि मार्केट उद्याला अपसाइडलाच मूव्हमेंट करेल असं वाटतंय. पण इथे एक गॅप राहिलाय कालच्या आणि आजच्या मार्केटमध्ये. हा गॅप कंप्लीटली म्हणजे हा गॅप फुल झालेला नाहीये, कंप्लीट नाही झालेला. त्यामुळे मार्केट एकदा 23,360 ला येऊ शकतं, हे तुम्ही लक्षात ठेवा. जर मार्केट खालच्या साइडला आलं, तर आजचा लो जर मार्केटने तोडला 23,423 चा, तर मार्केट हा गॅप फिल करण्यासाठी येऊ शकतं आणि इथून पुन्हा सपोर्ट घेऊन मार्केट अपसाइडला मूव्हमेंट करू शकतं. सो ह्या लेव्हल्स तुम्ही मार्क करून घ्या. ह्याच्या खाली जर मार्केट गेलं, म्हणजे 23,360 जर मार्केटने तोडलं, तर मार्केट डाउन साइडला कुठे जाईल हे मी तुम्हाला उद्याला कम्युनिटी पोस्टमध्ये सांगेन. कम्युनिटी पोस्टमध्ये मी पोस्ट टाकेन YouTubeवर. सो तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे तुम्हाला माझ्या लेटेस्ट ज्या काही अपडेट्स असतील त्या समजतील. ठीक आहे. सो मला वाटत नाही, की मार्केट आता उद्याला खाली जायला पाहिजे म्हणून. त्यामुळे मी तुम्हाला खालच्या लेव्हल्स देत नाहीये. मी तुम्हाला वरतीच लेव्हल्स देतेय. 23,509 आणि 23,631 ह्या पण इम्पोर्टंट लेव्हल आहेत. ह्या पण तुम्ही मार्क करून घ्या. जर मार्केट इथं कुठे ओपन होत असेल तर त्यासाठी. ओके. सो 23,739 आणि 23,762 ह्या पण लेव्हल असणार आहेत. जर उद्याला मार्केटने 23,762 चा हाय तोडला, म्हणजे हा रेझिस्टन्स तोडला, तर मार्केट 23,793 ला जाईल. त्यानंतर 23,869 ला जाईल आणि त्यानंतर 24,045. सो अपसाइडला ह्या लेव्हल्स असणार आहेत. 24,045 चा पण जर रेझिस्टन्स तोडला मार्केटने, तर वरती आणखी काय लेव्हल्स असतील हे मी तुम्हाला कम्युनिटी पोस्टमध्ये सांगेन. सो स्टे ट्यून आणि तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज मला कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. सो मला सुद्धा चांगलं वाटेल आणि मला सुद्धा उत्साह वाटेल तुमच्यासाठी व्हिडिओज बनवायला आणि आणखी काही चांगले-चांगले व्हिडिओज तुमच्यासाठी आणायला. ठीक आहे. सो बँक निफ्टीमध्ये सुद्धा मी तुम्हाला काही लेव्हल्स देतेय. उद्यासाठी जर बँक निफ्टीने 49,481 चा जर सपोर्ट तोडला, तर बँक निफ्टी 49,224 पर्यंत येऊ शकते. कालचा आणि आजच्या मार्केटमधला गॅप फिल करण्यासाठी. ओके. इथून मार्केट रिव्हर्स होऊ शकतं. जसं निफ्टीमध्ये सांगितलं अगदी तसंच. ठीक आहे. त्यानंतर 50,157 ची एक लेव्हल आहे आणि 50,205 ह्या पण जवळ असले रेझिस्टन्स तरी इम्पोर्टंट लेव्हल्स आहेत, मार्क करून घ्या. त्यानंतर 50,446, 50,616 आणि 50,719 ह्या लेव्हल्स असणार आहेत उद्याला बँक निफ्टीसाठी. जर 50,719 ची पण लेव्हल जर बँक निफ्टीने तोडली, तर नेक्स्ट लेव्हल काय असतील हे मी तुम्हाला कम्युनिटी पोस्टमध्ये सांगेन. ओके. सो अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि ज्यांना धनमध्ये अकाउंट काढायचं आहे डीमॅट अकाउंट, त्यांच्यासाठी मी फ्री धनची डीमॅट अकाउंटची लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. तुम्ही ते प्लीज चेक करा आणि त्या लिंकवरून तुम्ही तुमचं अकाउंट काढू शकता. ओके.
आणि मी मार्क करून दिलेल्या लेव्हल्स तुमच्यासाठी जर काम करतायत, हे जर तुम्ही लाईव्ह मार्केटमध्ये चेक करत असाल, तर प्लीज कमेंट करून मला नक्की सांगा, की या लेव्हल्स तुमच्यासाठी परफेक्टली काम करत आहेत. असं. सो उद्या मोस्ट प्रोबॅबिलिटी आहे, की मार्केट उद्याला सुद्धा चढेल. ठीक आहे. आणि उद्या सुद्धा तुम्हाला बुलिश मूव्हमेंट बघायला मिळतील. आता आपण कंप्लीटली बुलिश साइडला शिफ्ट होतोय आणि आता अ, आपण ज्या ज्या पद्धतीनं एनालिसिस केलं होतं, आता आपले जे डाउट्स होते ते क्लिअर झालेले आहेत. आपल्यासाठी व्यवस्थित पॅटर्न सुद्धा बनलेले आहेत. त्यामुळे आता डाउट नाहीये. आता आपण मार्केट आता रिव्हर्स झाले असं म्हणायला हरकत नाही आणि आता आपण बुलिश साइडला शिफ्ट होतोय. ठीक आहे. सो उद्यासाठी ह्या सगळ्या लेव्हल्स असणार आहेत. याप्रमाणे काम करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. सो आजच्यासाठी इतकंच. थँक